श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग आज मी तुम्हाला आपल्या स्वामी चॅनलमध्ये स्वामी भक्तांच्या प्रती असणाऱ्या अत्यंत अद्भुत, माहींच, रोमांचक, प्रत्येकाच्या अंगावरती शहारे आणणारा अद्भुत अनुभव सांगणार आहे. जे भक्त स्वामींची खूप सेवा करतात पण प्रचिती येत नाही, त्या प्रत्येक भक्ताने आज हा अनुभव नक्की पहा, कारण या अनुभवातून तुम्हाला स्वामींचा अद्भुत रूपांचं दर्शन होईल. नव्याने स्वामीलीला तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी नवीन स्वामी सदस्य आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आजचा अनुभव आहे संगमनेर येथील स्वामी भक्त ताई सो मधुरा सावंत या स्वामी सेवेकरी ताईंचा. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी मधुरा सावंत नेहमी यूट्यूबवरती स्वामींचे असंख्य अनुभव बघत असते आणि आज खूप आनंद होत आहे की माझासुद्धा अनुभव आज मी यूट्यूब चॅनलवरती सांगत आहे. स्वामी हे माझे गुरु आणि मी त्यांची परमभक्त. माझ्या आयुष्यात जर सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचं मन कोण असेल तर ते म्हणजे स्वामी. मी पेशाने शिक्षिका. हे जिल्हा परिषद शाळेवर मुलांना शिकवण्यासाठी कार्य करते. आमच्या शाळेवर माझ्या सहचरणी गायत्री मॅडम खरं तर त्या स्वामींच्या भक्त. जुन्यापासून ते स्वामी सेवा महाराजांची सेवा करायची. 2017ची गोष्ट असेल. मला शाळेत उत्तम शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला आणि त्यासोबत मला काही बक्षीससुद्धा मिळाले. आमच्या शाळेत ज्यामध्ये सत्कार करण्यात आला तेव्हा मला त्याच्या सहचरिणी असणाऱ्या शिक्षिकेने एका गिफ्ट दिली. जेव्हा ती गिफ्ट मी खोलून बघितले तर त्याच्यात स्वामींची मूर्ती होती. त्यावेळी पहिल्यांदाच इतकं जवळ मी स्वामींना पाहिलं. ती मूर्ती मला मनाला प्रसन्न करणारी होती. ती मूर्ती म्हणजे माझ्या आयुष्यात आलेली स्वामी सेवा होती. मग ही मूर्ती घरी नेली. देवघरात ठेवून मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू लागली. माझ्या शिक्षिका मैत्रिणीने मला सेवा कशी करायची, नित्यसेवा कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. मग जसं जमेल तशी सेवा करत गेली आणि छोटे मोठे स्वामींचे अनुभव मला यायला लागले. खरे तर मला आयुष्यात कमी असे काहीच नव्हते. फक्त मला माझ्या नवऱ्याचे सुख नव्हते. माझा नवरा हा पूर्णपणे दारूच्या आहारात होता. थोडाफार काम तो करायचा पण दिवसभर त्याच्या दिनचर्या हे दारूवर चालायचे. अशा परिस्थिती मी खूप कंटाळले होते. स्वामी सेवा करूनही माझ्या नवऱ्याची दारू सुटत नव्हती. मी दररोज स्वामी नात्यांची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती पण काहीच फरक पडत नव्हता. अशातच माझ्या नवऱ्याने दारूसाठी घरातील एक सामान विकायला काढलं. एके दिवशी तर चक्क आमच्या लागवडीची जमीन देखील विकली आणि आम्हाला कळूसुद्धा दिली नाही. आता जे होते ते सगळं गमावत चालले होते. मी खूप टेन्शनमध्ये असायचे. शाळेवरही माझ्या खूप दांड्या व्हायचे. घरात आले तरी डोक्यात खूप विचार असायचे. अशातच एके दिवशी मला कळाले, माझ्या पतीचे बाहेर काहीतरी अफेअर सुरू आहे आणि त्यासाठी तुम्हाला इतका त्रास देत आहे आणि त्याच मुलीसाठी तो घरातलं सर्व काही विकत आहे. मग आमच्यात या गोष्टीवरून खूप वाद होऊ लागला. माझ्याकडून घटस्फोट मागू लागला. मी स्वामीसमोर खूप रडली पण काही बदल होत नव्हते. मला स्वामींचा राग येत होता. स्वामी का असे वागतात म्हणून मी स्वामींना जाब विचारत होती. मग शेवटी जे घडायचं
ते घडले. इतक्यात त्रासानंतर कंटाळून मी सुद्धा माझ्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय मान्य केला. मग आमचा घटस्फोटही झाला. आम्ही वेगळे झालो. त्याच दरम्यान मी शाळेची नोकरीही सोडून होती. टेन्शनमध्ये मी कुठेही जात नव्हती. काही महिने निघून गेले. त्यानंतर माझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. मात्र माझ्याकडे काही उरले नव्हते. जवळ पैसे नव्हते. काय खायचं, काय प्यायचं मला काही समजत नव्हतं. घटस्फोटानंतर माझा आणि तिकडचा सर्व काही संबंध आता संपला होता. माझ्या कमाईने मी त्या घरात घेतलेली सर्व काही गमावलं होतं. आता पुन्हा शून्यातून सर्व काही मला उभं करायचं होतं. माझ्यासमोर अनेक प्रश्न होते. मात्र मी फक्त आणि फक्त स्वामीवरती श्रद्धा ठेवून होते. बऱ्याच वेळा मनात मरणाचा विचार यायचा. मात्र आईवडिलांकडे पाहून मला जगावे लागणार होते. कारण माझ्या आईवडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता. काही महिने निघून गेले. मी थोडी शांत झाले आणि मग मी पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली. पण त्यावेळी मला घराला राहण्यात घर नव्हते. माहेरी राहायला माझं भावाचं लग्न झालं होतं आणि माझी वहिनीही इतरांसारखी नव्हती. 4 दिवस राहिल्यानंतर तिने मला घरातून बाहेर पडायला सांगितले. आता कुठे जायचं आणि कुठल्या घरात राहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मी स्वामीवर सर्व काही सोडून होते. त्यात काळात माझ्या पतीचे माझ्या नावाने काही खरी खोटी कर्जही काढली होती. त्यामुळे माझा जो काही पगार यायचा तो सगळा पगार तो खर्च फेडता निघून जायचा. आता दारिद्र्य वाढत गेलेली. अक्षरशः 2 वेळ जेवणाचेही सुद्धा हाल झाले होते. मग स्वामी कवलावला. 2 चिठ्ठ्या करून एका चिठ्ठीमध्ये स्वामी तुम्ही बदलणार आहात की नाही, हो की नाही असे लिहिले. पण मला हो चा खवला मिळाला. मग मी स्वामींना विचारले, स्वामी माझ्या नशिबात मला जे हवं ते मला द्या की नाही. त्यावरही हो आणि नाही म्हटलं आणि नाही म्हटलं, पण तिथेही मला होचा कौला आला. स्वामी सर्व माझ्या बाजूने होते. मग स्वामींची साथ समजून 11 गुरुवारला सुरुवात केली. या 11 गुरुवारमध्ये मला अक्कलकोटला जाण्याची योग आला. तिथे गेल्यावर तिथल्या भटजीने माझी ओटी भरली आणि त्यांनी मला एक सेवा सांगितली. त्या सेवेत त्यांनी मला सांगितले, तू सलग 41 दिवस एकही दिवसाचा खंड न पडू देता दररोज श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र म्हणायला सुरुवात कर. त्याचसोबत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे त्या ग्रंथाचे पारायण कर. हा ग्रंथ माझ्याकडे नव्हता. मी अक्कलकोटमधूनच तो ग्रंथ घेतला. मग मी घरी येऊन सांगितलेली सर्व सेवा सुरू केली. हा मंत्र मी दररोज 108 वेळा म्हणायचं आणि त्याचसोबत मी ग्रंथ पारायणही करायचे. 41 दिवस मला ज्यांनी जी सेवा दिली ती सेवा मी मनापासून केली. मात्र तुम्हाला सांगते 11व्या गुरुवारी चमत्कार घडला. माझ्या अकाउंटला 50 लाखाचा ऐवजी जमा झाले. खरं तर माझ्या आणि माझ्या पतीचा डिवोर्स होत असताना माझ्याकडून 50 लाखाचा अर्ज त्याला माझ्या वकिलाने पाठवला होता. पण 2 वेळा तो रिजेक्ट झाला आणि त्यानंतर वकील म्हणाले की आपल्याला तो कमी करावा लागेल कारण तुमचे पती इतकी रोख रक्कम देऊ शकणार नाही. मात्र त्यानंतर मी डोक्यातून बाहेर काढले आणि काहीच नको म्हणून तो विचारही सोडून दिला. पण पारायण करणाऱ्याला सुरुवात केली. ते मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि स्वामी कृपेने तो अर्ज ॲक्सेप्ट होऊन माझ्या पतीकडून मला 50 लाख रुपयाचे कॉन्सलेशन मला जमा झाले. त्या दिवशी देव असतो या वाक्यावर मला खूप विश्वास बसला. ती रक्कम माझ्या आयुष्यात बदलणारी होती. त्यात मी स्वतःचं घर घेतलं, लोकांचं कर्ज फेडलं आणि त्यानंतर काही वर्षात माझ्या आईबाबांसाठी मी पुन्हा लग्नाचा विचार केला. आज 8 वर्ष झाली माझ्या सुखाचा संसार आहे. मला 2 मुलं आहेत आणि माझ्या पतीची मला भक्कम साथ आहे. खरं तर माझ्या पहिल्या लग्नानंतर माझ्या आयुष्यात मला खूप सुख कधीच मिळालेच नव्हते. नवऱ्याचं प्रेम काय असतं मला कधीच कळालंच नव्हतं. कदाचित आजही मी तिथे असते तर माझ्या आयुष्यात अजूनही मला हे सुख उपभोगता आलं नसतं.
तिथे फक्त त्रास होता, वेदना होतो. कदाचित म्हणून स्वामींनी मला तिथून सोडावलं. त्यावेळी स्वामींना दोष दिला. मात्र स्वामी माझ्या प्रेमासाठी मला तिथून बाहेर सोडलं. आज माझे सुखाचा संसार, मुलं आहेत, माझा पतीही चांगला आहे आणि सगळं काही चांगलं आहे. आता खरंच मागचे दिवस आठवलं की डोळ्यासमोर स्वामींची लीला. स्वामी शेवटी तेच करतात जे आपल्या हिताचं असतं. त्यामुळे मला खरं तर स्वामींचा निर्णय राग येत नव्हते, पण स्वामींनी ते दिलंही. कदाचित माझ्या नशिबातही नव्हतं. सुख, समाधान, आनंद सर्व काही मला स्वामी कृपेने मिळाले. खरंच स्वामी शक्ती अपाट आहे. स्वामी लीला अगाध आहे. आपण स्वामी सेवा करतो, आपण मनापासून स्वामींवरती श्रद्धा ठेवतो, तेव्हा विश्वासही ठेवा. स्वामी जे करतात ते आपल्यासाठी आणि आपल्या भल्यासाठीच करतो. स्वामी कृपेने माझी चांगली नोकरी आहे, अकाउंटला पैसे, चांगले पती आहेत आणि मुलंही आहेत. ही फक्त माझ्या आयुष्यात घडलेली स्वामी कृपा आहे. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. भक्तांनो, बराच वेळा आपण स्वामींची सेवा करतो आणि जेव्हा अनुभव येत नाही तेव्हा स्वामींना दोष देतो. मात्र आजचा हा अनुभव ऐकून स्वामींची लीला काळजी असेल. स्वामी आपल्या पुढचा किती विचार करतात आज तुम्हाला कळलं असेल. असे छान अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.